संघर्ष मनोज जरांगे पाटील मिरी मार्गे मुंबईकडे रवाना होत आहे। तर प्रशासनाला माझं सांगणं आहे की गेली 2 ते 3 वर्षे झाले मनोज दादा जरांगे यांनी अतिशय पोटाला चिमटे घेऊन जे आरक्षणासाठी मागणी केली, अक्षरशः मी तर मनोज दादा जरांगेच्या आंदोलनात 100% पहिल्यापासून हे सचिन भाऊ यांना सगळ्याला माहिती, ज्या दिवशी दादाला दुःख लागेल त्या दिवशी तिथं आम्ही हजर आहे। पण आता दादाचे हाल करू नये। मराठ्यांना आरक्षण जर मनोज दादा जरांगे पाटलाच्या मागणीनुसारच द्यावं। जे तुम्ही वाशीमधून जे काय तुम्हाला डॉक्युमेंट दिलेले शासनाने, त्या डॉक्युमेंटची मागणी आता अंमलबजावणी झाली पाहिजे। उग समाजाला वेठीस धरू नये। आज आमची परिस्थिती पहा, आमच्या गावातच अशी 100 पोरं आहे का बिगर नोकरीचे, बिगर लागण्याचे फिरत आहेत, बिगर लागण्याचे, बिगर नोकरीचे फिरत आहेत। 500 पोरं आहेत, 500 पोरं आहेत। आज त्यांचं भवितव्य काय? जर त्यांना नोकरीच नाही तर त्यांचे लग्नच होणार नाही। आणि मनोज दादा जरांगे पाटलासाठी आम्ही जीव पण द्यायला तयार आहे। पण आता सरकारने याची गंभीर दखल घ्यावं। सरकारने मनोज दादा जरांगेचा जीव धोक्यात घालू नाही, हे सरकारला धोक्यात जर घातला तर मग सोपत नाही। मराठे कोणाच्या बापाला पण भेट नाही। आणि आमच्या गावची परिस्थिती नाही, आजूबाजूला आमच्या इकडे जातीवाद नाही। आमच्या इथं दलित, मुस्लिम सगळा समाज मनोज दादाच्या ज्या दिवशी तुम्ही येता त्या दिवशी तुम्हाला पाठिंबा राहील। जातीवाद आमच्या इकडे नाही, अजिबात मुळा सगळं नाही। मुस्लिम समाज, दलित समाज, सगळा समाज तुमच्या पाठीशी उभा राहणार। आणि सरकारला स्पष्ट सांगणे बंधू आहेत आमची बंधू, आणि तुमच्या माध्यमातून समाजाला बी सांगणे मनोज दादा जरांगे पाटलाच्या मागण्या तात्काळ माग करा। मराठे जर 27 तारखेला मुंबईत घुसले तर कोणाच्याच ऐकत नसते। तर यांनी सरकारने दखल घ्यावी एवढी सरकारला विनंती। आणि मनोज दादा जरांगेची प्रकृती मी डोळ्यांनी पाहिलेली, मला काय सांगायची गरज नाही। जर केसालाही धक्का लागला तर मराठे काय करतील याचा तपास पण नाही। सरकारला विनंती का आरक्षण देऊन टाका, समाजाचे हाल करू नका। जय शिवराय। काय सांगाल? या दादा आता म्हणाले की आमच्या गावामध्ये कुठल्याही पद्धतीचा जातीवाद नाही, अजिबात नाही। आमच्या गावात कोणत्याही पद्धतीचा जातीवाद नाही। आम्ही सगळे एकोप्यानेच राहतो। आणि मनोज दादा जरांगेला पहिल्यापासून आमचा पाठिंबा आहे समाजाचा। आता इथून जर गेले तर चहा पाणी सोय सुद्धा आम्हीच करणार आहे। आता जसं की तुमच्या गावाने एक आदर्श निर्माण करून दिलेला आहे आणि त्या आदर्शावरती सगळ्या लोकांचं हेच म्हणणं असणार आहे की आपण असंच केलं पाहिजे। परंतु काही ठिकाणी जातीमध्ये तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घेणं, ते राजकारणाचे फायदा करून घेणं, या टेंडन्सीचे काही मंडळी आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही फक्त राजकारणासाठी चालू आहे, बाकी गावात आमच्या सर्वसामान्यात काहीच नाही वाद। आमच्याकडे काहीच वाद नाही, फक्त हे राजकारण चालू आहे। ज्यावेळेस त्यावेळेस ते मोडून निघतात, ते जे करणारे लोक आहेत ना ते ऑटोमॅटिक बाजूला फेकले जाते, हे ध्यानात धरा। कारण 80% समाज एककडे झाले, 20% समाज काय बोलणार आहे? आमच्या गावात तर काहीच नाही। आपण जे म्हणतो ना की आपल्यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, ओबीसी सगळे जे आहेत, तर आपण बघतोय हे जाकीर भाई आहेत, हे मिरी या गावचे आहेत। यांची भावना आहे गरजवंत गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे। ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात हे राजकारणी लोक काय करते, हिंदू खतरे में, हिंदू खतरे में। आता कुठे गेले हिंदू खतरे में? हिंदू खतरे में नाही, मराठा खतरे में है, मुस्लिम खतरे में। कारण मराठ्यांसोबत मुस्लिमांनाही आरक्षण मिळालं पाहिजे, ही मनोज जरांगे पाटलाची भूमिका आहे। आणि आपण कुठल्याच जाती, आता हे काय होतं, हे 2-3 जण येतात जातीमध्ये भांडणं लावतात गावखेड्यामध्ये। जसं यांचं तुम्ही ऐकलं, आमचं असतं लाईव्ह असतं, एकही व्यक्ती जातीवाद करत नाही। इथं गुण्यागोविंदाने मुस्लिम राहतात, दलित राहतात, धनगर राहतात, ओबीसी राहतात, मराठा राहतात, गुण्यागोविंदांना आणतात। एकमेकाची यांची ईद असली तर आम्ही दिवाळीसारखं त्यांच्याकडे जातो, आपली दिवाळी असली की ते त्यांच्या ईद सारखं येतात, गुण्यागोविंदांना आणतात। ते शिरखुर्मा खायला बोलवतात, आम्ही त्यांना फराळाचं खायला बोलवतो। ही आमची परंपरा आहे आणि ही परंपरा आम्ही जपतो। तर सगळ्यांना हेच सांगतो, भाईचाऱ्यानं राहा, एकीनं राहा। मराठे कुठल्या जातीच्या विरोधात नाही, मराठे लढताय स्वतःच्या जाती आरक्षणासाठी, कोणाच्या विरोधात नाही। धन्यवाद।